नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सारंग आता खूप असं डोक्याला मारून घेतो की सगळं काही बुडालं, खरंच आता काही राहिलं नाही. त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की सारंग, अहो असं कसं म्हणतात तुम्ही, सगळं कसं बुडालं, इतकी सगळी संपत्ती असताना तुम्ही कसं म्हणू शकतात की सगळं काही बुडालं म्हणून. त्यावर आता सारंग रागाने म्हणतो की कुठली संपत्ती, तर ऐश्वर्या म्हणते की आईंच्या कपाटातील दागिने. तेव्हा आता ऐश्वर्या जेव्हा आईंच्या रूममध्ये गेली होती तेव्हा तिने तेथे आईंना दागिने ठेवताना पाहिलं होतं आणि त्यात तिला भरपूर दागिने सुद्धा दिसतात आणि तेच दागिने आता विकायचे, तर त्या दागिन्यावर तिचा डोळा असतो. हेच ती आता सारंगला करण्यासाठी सांगत असते, तर सारंग आता काही तयार नसतो. त्याला आता ऐश्वर्याचा राग येतो. तेव्हा आता सारंग विचारतो की दागिने, तर ऐश्वर्या म्हणते की हो, त्यांचे, माझे, त्या जानकीचे, त्यांच्या आईचे, ह्या सगळ्यांचे मिळून दागिने कपाटामध्ये आहेत, ते पण आईंच्या. त्यामुळे मला तर असं वाटतं की 70-80 लाख रुपये अगदी आरामात मिळतील हे दागिने जर विकले तर. त्यामुळे मला काय वाटतं की मी तुम्हाला काय सांगते, हे सर्व दागिने आपण विकूयात आणि त्यातून जे काही पैसे येतील तर ते पैसे आपण पुढे ठेवूयात आणि त्या माणसाकडून आपण काही दिवसांसाठी मुदत मागून घेऊयात. म्हणजे काय होईल की थोडे दिवस का असेना पण जीवाला शांतता मिळेल. मग काय वाटतं तुम्हाला? तेव्हा आता सारंग आता ऐश्वर्याला थोडंसं सुद्धा घाबरत नाही. तो डायरेक्ट आता ऐश्वर्याला म्हणतो की काय वाटतं, लाज वाटत नाही का तुम्हाला हे सर्व सांगताना, आणि तुम्ही काय वाटतं असं विचारतात. तेव्हा आता असं म्हटल्यानंतर ऐश्वर्याला आणखीन राग येतो. सारंग आता रडतच उठतो आणि ऐश्वर्या काय बोलतात, अहो बोलायला सुद्धा लाज वाटायला हवी होती. दागिने, एकतर राहतं घर तुम्ही मला गहाण ठेवण्यासाठी सांगितले आणि आता दागिने विकायला सांगतात, ते पण आईचे दागिने. नाही, मला हे नाही जमणार, असे स्पष्ट शब्दात आता सारंग ऐश्वर्याला उत्तर देतो. मी तर हे करणार नाही आणि तुम्हाला सुद्धा हे करून देणार नाही. त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की मग काय करणार आहात तुम्ही? तेच दागिने गळ्यामध्ये घालून रस्त्यावर मिरवायचे का तुम्हाला? सारंग म्हणतो की नाही. तर ऐश्वर्या आता रागाने म्हणते की एक शब्द सुद्धा बोलू नकोस. एकतर अगोदरच ही स्पर्धा तुमच्यामुळे हारलो, त्यामुळे जो बोलायचा अधिकार आहे तो स्पष्टपणे तुम्ही गमावला. त्यामुळे मी तुम्हाला जे काही सांगते ना तेच ऐकायचे आणि तेच करायचे. ते दागिने विकावे लागणार आहे, ते दागिने विकायचे आणि तेच पैसे पुढे द्यायचे. सारंग आता स्पष्टपणे ऐश्वर्याला नाही म्हणत असतो, कारण त्याला ऐश्वर्याचा आता ह्या वागण्याचा खूप असा राग येतो. तोऱ्यात ऐश्वर्या म्हणते की आपल्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. त्यावर आता जेव्हा सौमित्र घरी येतो तर अवंतिका टेन्शन मध्येच विचारते की सौमी, अरे तो माणूस काय म्हणाला, काही निर्णय निघाला की नाही? त्यावर आता सौमित्र सुद्धा डिस्टर्ब मध्येच असतो. तो म्हणतो की नाही, मला काही खरं नाही वाटत. एकतर तो माणूस पोलिसांना किंवा कायद्याला सुद्धा घाबरण्यातला नाही वाटत आणि त्यात त्याचं जे काही बोलणं वागणं आहे तर त्यातून कळतं की तो किती वेल कनेक्टेड आहे तो. आणि मुळात म्हणजे अगं अवंतिका, हा सारंग आपल्याला अर्धवट गोष्टी सांगतो. त्यावर आता अवंतिका विचारते की म्हणजे काय? तर सौमित्र म्हणतो की अगं त्याला मारलं हे त्याने आपल्याला सांगितले, पण का मारलं हे नाही सांगितलं, कारण सारंगने अगोदर त्या माणसाची कॉलर धरली होती. तेव्हा आता अवंतिका म्हणते की काय बोलतोस, अरे सारंग भाऊजी असं का करतील? तर सौमित्र म्हणतो की अगं पैसे पण घ्यायचे आणि दादागिरी सुद्धा करायची, मग तो माणूस का मारणार नाही बरं? आणि प्रॉब्लेम तर असा झालेला आहे की त्या माणसाच्या फोनमध्ये प्रूफ आहे, त्यामुळे लिगली सुद्धा आपण वीक आहोत. तेव्हा आता अवंतिका म्हणते की अरे आय नो, पण पुढे काय करणार आहोत आपण? तेव्हा सौमित्र म्हणतो की मी एक काम करतो, माझी 7 लाखाची जी FD आहे तर ती मी मोडतो आणि जे काही लोन आहे तर ते काही लोन घेतो. तेव्हा अवंतिका सुद्धा म्हणते की माझ्याकडे सुद्धा 5 लाखाची FD आहे, मी सुद्धा ते पैसे देऊ शकते. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की एवढं सगळं काही करून फक्त 10 आणि 15 लाख होतात, मग 10 आणि 15 लाख देऊन तो माणूस काही शांत नाही बसू शकत आणि तो माणूस इतका डेंजर आहे. तेव्हा आता ते ऐकून अवंतिका घाबरते आणि बापरे, अरे सौमी, ते घरी येऊन काही मारहाण तर करणार नाही ना असे विचारते. आणि खरंच आता हे सर्व ऐकून मला खूप असे टेन्शन येते. मग सौमित्र, आपल्या हातून हे घर तर जाणार नाही ना? त्यावर आता सौमित्र म्हणतो की हे बघ अवंतिका, शांत हो, यातलं काही प्लीज तू बोलू नकोस, काहीही नाही होणार. आपण दोघं म्हणून हे घर वाचू आणि कसं ते मला माहिती नाही, पण काही झालं तरी आता मात्र आपणच जे काही आहे ते करू शकतो. पण प्लीज आईला काही म्हणू नको, कारण मी मगाशीच आईची समजूत काढली आणि जर यातील काही आईला कळले तर तिच्या पायाखालची जमीन सरकेल. आणि तेवढ्यात मात्र ज्याची भीती होती तेच होते, कारण आई ह्या नानांना घेऊन बाहेर येत असतात आणि नाना आणि आई जेव्हा हे ऐकतात तर त्यांना आणखीनच खरंच धक्का बसतो. नाना म्हणतात की ए असं ते खुणावतात. अवंतिकाचं लक्ष जातं आणि ती आता सौमित्रला खुणावते. मागे वळून पाहतात तर काय,
तेव्हा आता सुमित्राला एक धक्का बसलेला असतो, तर ती नानांना समोर घेऊन येते आणि सौमित्र जवळ येते. सौमित्रला म्हणते की काय सौमित्र, काय म्हणालास तू? हे घर, हे आपलं घर आपल्या हातातून जाणार? त्यावर आता सौमित्र म्हणतो की आई शांत हो, असं काही होणार नाही. परंतु आता सुमित्रा म्हणते की नाही सौमित्र, तू खोटी आशा दाखवू नको. आता तू काय म्हणाला की हे घर आपल्या हातातून जाणार म्हणून? नाही, हे घर आमचं सर्वस्व आहे. आम्ही हे घर असं कोणाला नाही देऊ शकत. नानांच्या डोळ्यात सुद्धा पाणी येत असतं आणि सुमित्राच्या डोळ्यात सुद्धा. त्यावर आता अवंतिका म्हणते की आई आई अहो प्लीज शांत व्हा. तर सुमित्रा म्हणते की अगं अशी कशी शांत हो, आणि रडतच नानांजवळ येते. नानांना म्हणते की अहो बघा ना हे काय म्हणतात, अहो आपलं हे घर जाणार, आपलं सर्वस्व आपल्या हातातून जाणार. म्हणून आता नाना आणि सुमित्रा खूपच रडत असतात. सांगा ना आपण काय करायचे, कुठे जायचे, कोण वाचवणार आपल्याला? तेव्हा आता नाना हे खुणावत असतात की देवाशिवाय आता काय, असं त्यांना म्हणायचं असतं. तेव्हा आता आई आणि नानांची चाललेली ही अवस्था पाहून सौमित्रा आणि अवंतिका या दोघांना खूप असं वाईट वाटतं. परंतु आपल्या नानांना आपल्या जानकीची आशा असते आणि ते लगेच सुमित्राला म्हणतात की रडू नकोस, आपली जानकी आहे ना, आपली जानकी आपलं हे घर वाचवण्यासाठी येऊ शकते. नाना अगदी अडखळत म्हणत असतात की जानकीच हे घर वाचेल. तेव्हा सौमित्रा आणि अवंतिका एकमेकांकडे पाहत असतात आणि आता सुमित्राला सुद्धा जानकीची खरंच आठवण होते. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की हो खरंच जानकी हे करू शकते. तेव्हा आता ती जानकीला कॉल करणार असते. त्यानंतर आता इकडे जानकी आपल्या देवासमोर बसते आणि देवाला हात जोडून म्हणते की देवा, अरे खरंच आज माझ्या कुटुंबावर काहीतरी असं संकट आलेले आहे, हे संकट दूर कर देवा. तू कोणती कसोटी मला द्यायला सांगतो आणि मला असं वाटतं की लगेच तेथे जावे आणि त्यांना मदत करावे, परंतु मी नाही ना करू शकत, नाही जाऊ शकत. कारण ऋषिकेश ऐकायला तयार नसतो आणि जानकी खूप रडते आणि ऋषिकेशचे सर्व काही बोलणं तिला आता आठवतं. तेव्हा आता जानकी देवाला म्हणते की एक माझं मन सांगतं की सुनेचं कर्तव्य पार पाडावं, परंतु दुसरं मन मला सांगतं की नवऱ्याने जे काही आपल्याला सांगितलं तर बायको म्हणून त्यांचं ते जे काही ऐकावं. मग सांग ना देवा, आता मी काय करू ते तूच सांग. कारण ऋषिकेशला मी यापेक्षा जास्त त्रास नाही देऊ शकत. ऋषिकेशचं सुद्धा मला ऐकावे लागेल आणि आपल्या घराला सुद्धा संकटातून वाचवावे लागेल. मग तूच मला असा काहीतरी मार्ग दाखवू शकतो, काहीतरी असा कौल दे रे देवा. आणि तेवढ्यात आता नानांनी जे काही तेथे मृत्यूपत्र ठेवलेले आहे, तर देवाचा जो काही कौल आहे तर त्या मृत्यूपत्रावर असतो. अगदी जानकीच्या ते सर्व काही जवळ असतं. त्यानंतर आता सुमित्रा ही रूम मध्ये आल्यानंतर नानांच्या बोलण्याचा विचार करते की जानकीचे सर्व काही करू शकते. म्हणून आता सुमित्रा विचार करते की ज्या अर्थी यांनी जानकीचं नाव घेतलं त्यात नक्की काहीतरी तथ्य असेल, म्हणूनच त्यांना जानकीचं नाव घेतलं. पण आता मात्र मी जानकीशी कसं बोलू, तिला कसा फोन करू? कारण मागच्या वेळी मी सारंगचं ऐकून तिला जो फोन केला होता त्यामुळे त्या बिचारीला किती काही भोगावं लागलं. मग आता कोणत्या तोंडाने मी तिला फोन करू? पण आता मात्र मला तिला हे सर्व सांगितल्याशिवाय कोणताही पर्याय नाही. तिला जर मी हे सर्व सांगितले नाही तर हे घर आपल्या हातातून जाईल. नाही, मी आता जानकीला फोन करते, तिच्याशी मला हे या विषयावर बोलावेच लागेल. तेव्हा आता सुमित्रा आपल्या मनाचं ऐकून लगेच फोन घेते आणि जानकीला फोन करण्यासाठी बाहेर यायला निघते. परंतु अगोदर कपाटाची जी चावी आहे तर ती आपल्या हातात घेते आणि मग बाहेर येते. आणि इकडे जानकी ही देवासमोरच बसलेली असते तर सुमित्राचा कॉल येतो. तेव्हा जानकी लगेच आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि फोन घेते आणि लगेच आईंना विचारते की आई अहो सारंग भाऊजी कसे आहेत? त्यांना कोणीतरी मारहाण केली हे मला कळलं, परंतु त्यांना जास्त तर लागलेले नाही ना, म्हणून ते आता सारंग बद्दल विचारते. तेव्हा आता सुमित्रा शांत असते तर जानकी म्हणते की आई प्लीज सांगा ना सर्व काही ठीक तर आहे ना? त्यावर आता रडतच सुमित्रा म्हणते की नाही जानकी, काहीच असं ठीक नाही. तेव्हापासून तू या घरातून बाहेर गेली तेव्हापासूनच या घराची घडी विस्कटली, पण आता मात्र हे घरच विस्कटणार आहे. तेव्हा आता जानकी आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि आई सगळं काही ठीक होईल, तुम्ही नका काळजी करू. तेव्हा आता सुमित्राला खूप असं रडायला येत असतं तर जानकी म्हणते की आई अहो प्लीज तुम्ही रडू नका, नेमकं काय झालेलं आहे, तुम्ही का रडता इतक्या, सांगा बरं. त्यावर आता रडतच सुमित्रा म्हणते की अगं आपली कंपनी बुडायला निघाली होती. तेव्हा सारंगने एका माणसाकडून खूप काही असं कर्ज घेतलं होतं आणि कर्ज घेताना मात्र त्याने त्या माणसाला लिहून दिलं होतं की जर तो हे कर्ज परत देऊ शकला नाही तर आपलं हे राहता आशीर्वाद बंगला त्याच्या नावावर होईल. हे ऐकून आता जानकीच्या पायाखालची जमीन हादरते. धक्क्याने जानकी लगेच खाली बसते. त्यावर आता सुमित्रा म्हणते की जानकी तू ऐकतेस ना? तर आता जानकी म्हणते की आई काय बोलतास, आपलं घर? तर लगेच सुमित्रा म्हणते की हो, त्या माणसाने उद्यापर्यंतची मुदत आपल्याला दिलेली आहे आणि जर उद्यापर्यंत आपण त्याचे पैसे नाही दिले तर आपलं हे घर जाणार ग. म्हणून सुमित्रा खूप अशी परत रडत असते.
तेव्हा आता जानकी स्वतःला आवरते आणि आईला धीर देते की आई हे बघा आपलं घर कुणाच्या ताब्यात असं नाही जाणार। तेव्हा सुमित्रा म्हणते की जानकी अगं मी काय करू, खरंच मला काही कळत नाही, माझं डोकं सुद्धा काहीच काम नाही करत। जानकी तू इथे येतेच का? तेव्हा आता जानकी म्हणते की हो आई मी लगेच येते। सुमित्रा रडतच म्हणते की अगं जानकी तू नक्की येशील ना, मी तुझी वाट बघते। तेव्हा आता जानकी फोन ठेवते आणि लगेच तिकडे आपल्या घरी जायला निघते। आता मात्र ते ऋषिकेशचा सुद्धा विचार करत नाही आणि लगेच आपल्या घरासाठी धावून जाते। परंतु आता सुमित्रा आणि जानकी या दोघींचं बोलणं या नालायक ऐश्वर्याने ऐकलेलं असतं आणि हे सर्व ऐकून ती मनात म्हणते की अच्छा म्हणजे आता ही म्हातारी तर जानकीला भेटणार आणि म्हातारे तू भेटून घे आणि तू तर तिकडे जानकीला भेटत असशील आणि त्या वेळेतच मला आता तुझ्या कपाटातील दागिने चोरता येतील। त्यानंतर मात्र आता सयाजीराव हसतच गाडीतून येत असतो, परंतु इकडे मात्र आता हा सारंग इतका पेटून उठलेला असतो। हातामध्ये एक असा मोठा दगड घेऊन तो सयाजी पाटलांच्या गाडीला आडवा होतो आणि आता तो दगड आडवा म्हणजे हातामध्ये घेऊन उभा असतो आणि आता जेव्हा सयाजी पाटील ही गाडी थांबवतात आणि आता पाहतं तर काय, तर आता सारंग रागाने म्हणतो की सयाजी पाटील बाहेर या नाहीतर मी तुमची ही गाडी फोडेल। तेव्हा आता सयाजी हा पूर्ण घाबरतो आणि लगेच गाडीच्या खाली उतरतो आणि म्हणतो की सारंगराव, परंतु सारंग लगेच आता सयाजी पाटलावर धावून येतो। तेव्हा आता सयाजी म्हणतो की सारंगराव सोडा, परंतु सारंग ऐकायला तयार नसतो। तो सयाजीला त्या दगडाने मारायला धावतो। सयाजी म्हणतो की दगड खाली सोडा बरं, परंतु सारंग ऐकायला तयारच नसतो आणि कसं तरी आता तो दगड बाजूला ठेवतो। पण सारंग आता धावून येतो आणि हे सगळं काही झालं तर ते तुमच्यामुळे झाले सासरे बुवा। नको म्हणत असताना सुद्धा तुम्ही मला लोन घेण्यासाठी सांगितलं होतं, नको म्हणत असताना सुद्धा तुम्ही मला सह्या त्यावर दिल्या आणि आज मात्र ती माणसं मला कुत्र्यासारखे मारतात। तुम्ही तर मदत करायला सुद्धा तयार नाही आणि वर म्हणतात की मी काय करू। त्यावर आता सयाजी पूर्णपणे घाबरलेला असतो। तर तो सारंगला म्हणतो की हे बघा जावई बापू आपण थोडं शांत व्हा, एकत्र बसूयात आणि मग बोलूया। तेव्हा आता सारंग म्हणतो की नाही माझ्याकडे 5 मिनिट सुद्धा नाही बसण्यासाठी, मला 5 करोड रुपये कर्ज फेडायचं आहे आणि फक्त 2च दिवसाचा वेळ त्यांनी मला दिलेला आहे, नाहीतर माझं राहतं घर जाईल आणि जर तुम्ही मला आता मदत नाही केली तर मी तुमचं आता डोकं फोडेल म्हणजे फोडेलच। सारंग इतका पेटून उठलेला असतो आणि सारंग आता ऐकायला तयार नसतो। सयाजी म्हणतो की हे बघा सारंग जावे बाप्पू ऐकून घ्या। सारंगला तो शांत करतो आणि म्हणतो की मी काय तोडगा काढणार आहे, एकतर अहो माझेच पैसे गुंतले त्या ऋषिकेशने जेव्हापासून बाजार समितीमध्ये भरवलं आणि ते कमिशन आपल्याला यायला बंद झाले आणि तेव्हापासून माझा तर खूप असा तोटा झाला, पैसे कुठून येतील, मला पैसे यायला सुद्धा जागा नाही, मग तुम्हीच सांगा की मी काय करू। ऐश्वर्याने सुद्धा मला फोन केला होता आणि मी तिला शाप सांगून टाकलं की ए बाई खरंच मी काही तुम्हाला मदत नाही करू शकत। तेव्हा आता सारंग इतका धावून जातो आणि काय म्हटले मदत करू शकत नाही, कुणाची चूक होती, कुणाच्या सांगण्यावरून आम्ही हे सर्व केलं, तुमच्याच ना, म्हणून आता सारंग सयाजी पाटलाची गचंडी धरतो आणि खूप असा रडत म्हणतो की तुमच्यामुळे हे कर्ज मी घेतलं होतं, तुमच्यामुळे आज हे 5 करोडचं कर्ज मी घेतलं, तुमच्यामुळे सह्या केल्या होत्या। सयाजी पाटील आता सारंगच्या ह्या भयानक रूपाला खूप असा घाबरतो। सारंग म्हणतो की हे बघा सासरी बुवा तुम्ही मला यातून काहीतरी तोडगा द्या, एकतर माझं डोकं खूप असं फिरलेलं आहे। तेव्हा आता सयाजी म्हणतो की हे बघा मला सुद्धा मी तुमच्या बाजूने आहेत, मला असे वाटले होते ऐश्वर्याच्या अक्कल हुशारीने तुम्ही हा गेम नक्की जिंकता, पण नाही तुम्ही गेम हरलात, मग मी सुद्धा काय करणार बरं। त्यावर आता सारंग म्हणतो की अच्छा म्हणजे माझी चूक झाली, मग फोडा सगळं काही चुकीचं खापर माझ्या डोक्यावरच फोडा, माझीच चूक झाली आणि तुमचं ऐकून मी 5 करोड रुपयाचं कर्ज घेतलं। म्हणून सारंग आता खूप डोक्याला हाणून घेत असतो आणि रडत असतो, अगदी वेड्यासारखं खूप असं मोठ्याने रडतो की देवा अरे 5 करोड रुपये मी कुठून आणू, माझं घर गेलं, कंपनी गेली, सगळं काही गेलं। सयाजी पाटलांची अवस्था सुद्धा आता खूप अशी बिकट होते। तो म्हणतो की जावे बाप्पू। तेव्हा मात्र सारंग आता सासरे बुवा करत माझं घर जाणार हो, मी बर्बाद झालो सासरे बुवा। पण सयाजी पाटील पाण्याची बॉटल घेतो आणि सारंगला प्यायला देतो, परंतु सारंग ती बॉटल घेतो आणि हिसकावून फेकून देतो, मी बर्बाद झालो, सगळं काही संपलं, म्हणून आता सारंग खूप असा रडत असतो। आता सयाजी पाटील सारंगला समजावण्यासाठी हात सुद्धा लावायला घाबरत असतो, लांबूनच थोडासा हात लावत म्हणतो की हे बघा असं सगळं काही संपत नसतं, आपण यातून सुद्धा काहीतरी मार्ग काढूयात, तुम्ही जरा धीर धरा, माझी पोरगी आहे ना ती खूप हुशार आहे, तिच्याकडे एकापेक्षा एक अशा भयानक आयडिया असतात।
ती यातून नक्की काहीतरी असा मार्ग काढेल। तेव्हा आता सारंग खूप असा रडतच बसलेला असतो। त्यानंतर आता ऐश्वर्या तिच्या डोक्यात जो काही प्लॅन ठरलेला असतो की काही झालं तरी सुमित्राच्या कपाटातील दागिने आता चोरायचे म्हणजे चोरायचेच, म्हणून ती आता सगळ्यांना काही अशी पाहत अगदी मंद अशा पावलांनी येत असते। परंतु आता मात्र अवंतिका ही तिला पाहते आणि तिला लगेच म्हणते की ऐश्वर्या। तेव्हा लगेच आता ऐश्वर्या मनात म्हणते की आली ही पांढरी पाल, आणि आता अवंतिका तिच्या मागे येऊन उभी राहते। तर ऐश्वर्या म्हणते की काय ग, काय काम होतं? तेव्हा अवंतिका विचारते की ऐश्वर्या आई कुठे? तर ऐश्वर्या म्हणते की मला कुठे काय माहिती की आई कुठे आहे म्हणून, म्हणजे मला तरी त्या सांगून गेल्या नाही तर त्या कुठे गेल्या म्हणून। त्यावर आता अवंतिका विचारते की अगं मग तू इथे काय करतेस? त्यावर आता ऐश्वर्या मुद्दाम हसून म्हणते की काय झाले, सकाळपासून खूप असं बोर झालं होतं म्हणून मी कुणाला तरी फुगडी खेळण्यासाठी शोधत होते। मग तू आहेस का तयार, खेळतेस का माझ्याबरोबर फुगडी? मग कशाला नुसत्या चौकशा करते आणि काय ग मी काय करते इथे, आई कुठे आहे? आणि जर तुला इतकी हौस आहे ना मग असं घरात कशाला पडून राहते, कोर्टामध्ये जात जा, मध्ये मध्ये कोर्टामध्ये जाऊन हजेरी लावत जा, म्हणजे तुझं डोकं जरा आणखीन शार्प होईल जरा। त्यावर आता अवंतिका म्हणते की अगं तू इतकी तोंडावर पडली तरी सुद्धा तोंड वर करून उत्तर देण्याची सवय तुझी काही अजून गेलेली नाही। स्वतःचं डोकं वापरून आमचं हे घर गहाण ठेवलं आणि त्यामुळे आता उलट माझ्यावर तू हुज्जत घालते, त्यामुळे अगं जनाची नाही पण किमान मनाची तरी लाज ठेव ग। अगं तुझ्या आगाऊपणामुळे आज या घरावर ही परिस्थिती आली आणि आईंना त्याचा किती त्रास होतो हे तुला कळते का? किती टेन्शन त्यांना आले, घरभर अगदी फेऱ्या मारत बसतात आणि हाच मूर्खपणा तुझा ॲटिट्यूड आहे का? त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की ए चल, ही लेक्चर बाजी आहे ना तिकडे तुझ्या नवऱ्याकडे करायची, माझ्याकडे नाही। आणि आली मोठी आईंची कैवारी। तेव्हा आता अवंतिकाला राग येतो। अवंतिका रागाने म्हणते की ए पग, आणि रागाने आपलं बोट असं ऐश्वर्यावर धरते, परंतु ऐश्वर्या त्या बोटाकडे पाहत असते। तर अवंतिका परत स्वतःला शांत करते आणि म्हणते की ऐक ना ऐश्वर्या, आणि हात जोडून म्हणते की मला तुझ्याशी वाद घालण्यामध्ये शून्य असा इंटरेस्ट आहे, त्यामुळे गुड बाय। असे बोलून अवंतिका सुद्धा बाहेर निघून जाते। तेव्हा आता ऐश्वर्या विचार करते की यावेळेस ही तर कुठे गेली असेल, आणि खरंच किती बावट आहे, स्वतःच म्हणते की इंटरेस्ट नाही आणि स्वतःच मात्र माझ्याशी भांडण करत बसते। आणि बरं झालं एकदाची ही बाहेर गेली तर मी आता माझं जे काम करायचं आहे ते करायला मात्र मोकळी राहील, म्हणून ऐश्वर्या धावतच आता आईंच्या रूम मध्ये येते आणि तेथे नाना झोपलेले आहे। तर ऐश्वर्या आता ही पाहते आणि परत चोर पावलासारखं आतमध्ये घुसते आणि तेवढ्यात आता अवंतिका ही बाहेर गेलेली असते, परंतु घाईमध्ये तिचा फोन तर रूम मध्ये विसरलेला असतो, म्हणून ती परत घेण्यासाठी माघारी येते आणि आपल्या रूम मध्ये जाते। तेव्हा आता ऐश्वर्या ही पाहते की म्हातारा झोपलेला आहे आणि लगेच ती कपाट उघडायला जाते, परंतु आता सुमित्राने मात्र कपाट लॉक करून ती बाहेर आपल्या हातात चावी घेऊन गेलेली असते। ऐश्वर्याला कपाट उघडत नाही आणि तेवढ्यात अवंतिका रूम मधून आपला मोबाईल घेऊन बाहेर येते, परंतु आई आणि नानांच्या रूमचा दरवाजा आहे तर तुला उघडा दिसतो। तेव्हा अवंतिका विचार करते की अरे नानांच्या रूमचे दार कसे उघडे आहे बरं, नाना तर झोपलेले असतील आणि घरी तर आई सुद्धा नाही, परंतु इकडे ऐश्वर्या कपाट उघडत असते आणि तिला आता समजतं की कपाटाला लॉक आहे म्हणून। तेव्हा अवंतिका विचार करते की मगाशी जेव्हा मी जात होते तर तेव्हा रूमचा दरवाजा लावेल होता, परंतु आता तर नक्की कोणीतरी रूम मध्ये आहे, मग कोण असेल? म्हणून अवंतिका पाहायला परत त्या रूम मध्ये डोकायला येते। तर इकडे बाहेर सुमित्रा ही जानकीला भेटायला येते आणि जानकी धावतच आपल्या तेथे अंगणामध्ये आली असते। तेव्हा आता दोघेही एकमेकींना मिठी मारतात, तर सुमित्रा जानकीला अगदी गळ्यात पडून खूप अशी रडत असते। तेव्हा आता जानकी आईंच्या डोळ्यातील पाणी पुसते, आई रडू नका, मी आले ना आता, असं म्हणते। तर आता सुमित्रा रडत म्हणते की हे बघ जानकी, आता आपलं हे घर तुझ्याच हातामध्ये आहे, आपले नाना म्हणत होते की जानकीच या घराला फक्त वाचू शकते। त्यावर आता ते ऐकून जानकी म्हणते की हो आई, मी माझे पूर्ण प्रयत्न करेल, हे घर कितीही माझ्याशी कसंही वागलं असलं तरी मी या घराला आपलंच मानते आणि कायम आपलंच मानणार आहे। तर इकडे आतमध्ये अवंतिका जेव्हा आतमध्ये येते, परंतु ऐश्वर्या मात्र कपाटाच्या मागे लपलेली असते। तिला आता समजलेलं असतं की अवंतिका डोकायला आली म्हणून, आणि तेव्हा अवंतिका पाहते तर तिला आतमध्ये रूम मध्ये कोणीही दिसत नाही, म्हणून ती आता लगेच परत दरवाजा लावून घेते आणि तेवढ्यात आता ऐश्वर्याच्या जीवात जीव येतो की थँक गॉड इने मला पाहिलं नाही म्हणून। तर आता अवंतिका दरवाजा लावून घेते आणि बाहेर निघून जाते। तेव्हा ऐश्वर्या लगेच परत उठते आणि जे काही कपाटाला लॉक आहे तर त्याची चावी ती शोधत असते, परंतु तेथे तिला कुठेही चाव्या सापडत नसतात, कारण चाव्या तर आता सुमित्राने आपल्या हातात नेलेल्या असतात आणि वेड्यासारखं आता ही सर्वत्र चावी शोधत असते। तर इकडे आता जानकी सुमित्राला म्हणते की हो आई, आता बाकी या
सर्वावर कशी मात करायची हे खरंच आता तरी मला नाही सुचत। आणि तेवढ्यात सौमित्रा आणि अवंतिका तेथे बाहेर येतात, तर जानकी त्या दोघांना पाहते। तेव्हा जानकी आता रागाने त्या सर्वांकडे पाहते आणि रागानेच म्हणते की खरं तर मला तुमच्या सर्वांचा राग आलेला आहे आणि आईंना सुद्धा रागवून म्हणते की आई तुमचा सुद्धा खूप मला राग आलेला आहे, कारण इतकं सगळं काही घडलं तरी सुद्धा कोणी मला एका शब्दाने सुद्धा सांगावंसं का वाटलं नाही। तर आतमध्ये मात्र आता ऐश्वर्या चाव्या शोधून अगदी वैतागून जाते। कुठे ठेवल्या असतील, एकतर इतका वेळ माझा वाया गेला, मग आता हे चाव्या आणखीन कुठे शोधू? की म्हातारीने चाव्या कुठे ठेवल्या असतील? चाव्या तर इथेच असतात। ऐश्वर्या पुन्हा एकदा सर्वत्र चाव्या शोधायला घेते, तरी सुद्धा तिला चाव्या काही मिळत नाही की ह्या म्हातारीने कोणत्या गुफेमध्ये या चाव्या ठेवल्या असतील। जर हे सगळे बाहेर नसते तर हातोड्याने मी या कपाटाचं लॉक सुद्धा तोडलं असतं। जर या म्हातारीने काही चुकचूक केलं असतं तर ह्या म्हाताऱ्याच्या डोक्यात सुद्धा मी एक असा टोला दिला असता। म्हणून वेड्यासारखं पुन्हा एकदा चाव्या शोधायला घेते, परंतु देवकृपेने चाव्या मात्र आपल्या सुमित्रा जवळ असतात। तर इकडे जानकी आता खूप रडते आणि जानकी आता आईंना, अवंतिका, सौमित्र यांना म्हणते की शेवटी पुन्हा एकदा तुम्ही मला परक केलंच ना। त्यावर आता सौमित्र म्हणतो की सॉरी वहिनी, अगं मला असे वाटले होते की हे सारंग आणि ऐश्वर्या हे सर्व काही मुद्दाम नाटक करतात, तुम्हाला स्पर्धा हरण्यासाठी त्यांचा म्हणजे हे नाटक करतात, कारण तुमचा सगळा काही फोकस इकडे घरावर राहील आणि तुम्ही स्पर्धा नक्की हरताल म्हणून मला असे वाटले होते आणि म्हणून मी आता या कुणाला तुम्हाला सांगून दिले नाही। वहिनी तेच मला नको होतं म्हणून हे सर्व। तेव्हा आता जानकी म्हणते की भाऊजी, तर अवंतिका म्हणते की वहिनी खरंच गोष्टी इतक्या हाताबाहेर गेल्या होत्या आणि त्या सारंग भाऊजी आणि ऐश्वर्याने इतकं काही करून ठेवलं, खरंच याची आम्हाला पूर्णपणे कल्पनाच नव्हती आणि त्यांनी अशा माणसांकडून पैसे घेऊन ठेवलेले आहे की काही झालं तरी तो माणूस ऐकणार नाही, शेवटी त्याला पैसे द्यावेच लागतील। त्यावर आता सुमित्रा जानकीचा हात धरते आणि खरंच आयुष्यामध्ये मी कधीही इतके हातपाय गाळले नव्हते, पण काही झालं तरी जानकी यातून आपल्याला काहीतरी असा मार्ग काढावाच लागेल। परंतु प्रश्न फक्त पैशाचा नाही, या संकटाच्या काळामध्ये तुला जे काही सुचेल तो प्रश्न काही असो ते खूप अगदी मोलाचं असेल। तेव्हा आता इकडे ऐश्वर्या ही चाव्या शोधत असते, परंतु नानांना जाग येते कारण त्यांना ठसका लागतो आणि खोकला येतो आणि त्या आवाजाने मात्र आता ऐश्वर्या घाबरते आणि जी शोकेशमध्ये जी औषधाची बॉटल असतं तर ऐश्वर्याचा धक्का त्या बॉटलला लागतो आणि ती खाली पडते आणि फुटली जाते। तो आवाज मात्र आता बाहेर आई, जानकी आणि अवंतिका, सौमित्र जेथे बोलत असतात तिथपर्यंत येतो, त्यांच्या कानावर पडतो आणि नाना सुद्धा उठतात आणि ऐश्वर्याला बघून म्हणतात की कोण आहे कोण? आणि ऐश्वर्याला पाहून त्यांना खूप असा राग येतो, तर ऐश्वर्या रागाने म्हणते की चूप, अरे गब्बस ना म्हाताऱ्या, बोलता येत नाही तरी ओरडतो। त्यावर आता जानकी हे सर्व ऐकून म्हणते की आई येथे तर नानांची खोली आहे आणि आवाज मात्र तेथूनच आला। सुमित्रा म्हणते की हो, पण अगं ते तर झोपलेले आहे। तेव्हा अवंतिका म्हणते की हो, तरी सुद्धा मला वाटलंच होतं, म्हणजे नक्की कोणीतरी त्या रूम मध्ये आहे म्हणून। तेव्हा आता नाना हे ऐश्वर्याला रागवत असतात, तर ऐश्वर्या चुप चुप असं करत असते, परंतु आता ही चौघेही आता ऐश्वर्या जेव्हा नानावर ओरडत असते तर आतमध्ये येतात। तर ऐश्वर्या आता ह्या चौघांना एकत्र पाहून खूप असे घाबरते। तेव्हा समोर जी औषधाची बाटली फुटलेली आहे ते सर्वजण त्या बाटलीकडे पाहत असतात आणि ऐश्वर्याकडे। त्यानंतर आता इकडे सगुणा आणि ओवी ह्या घरी खेळत असतात, तर आता ऋषिकेश घरी येतो, परंतु जानकी मात्र आता घरी नसते। सगुणा आणि ओवीचा खेळ जो काही सुरू असतो तर त्यात ओवी जिंकते, तर ऋषिकेश खुश होऊन विचारतो की काय ग ओवी, तू जिंकलीस? त्यावर आता सगुणा म्हणते की हो ना, तुमची स्त्री आणि सोची स्पर्धा झाल्यापासून आमच्या ओवीताई सुद्धा खेळामध्ये अगदी पटाई झाल्यात। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की बरं ते जाऊन दे, जानकी त्याला इकडे दिसत नाही म्हणून तो विचारतो की आमची सो मात्र कुठे आहे? त्यावर आता सगुणा म्हणते की वहिनी का आहो, त्या तर मागाशीच बाहेर गेल्या, म्हणूनच मी ओवी सोबत येथे थांबायला आले। तेव्हा ऋषिकेश विचारतो की कुठे गेली? तेव्हा ओवी म्हणते की तिने नाही सांगितलं की ती कुठे गेली। तेव्हा आता लगेच ऋषिकेश आपल्या हातातील पिशवी खाली ठेवतो आणि मोबाईल काढतो की ओवी जेव्हाही मला सांगून जात नाही, खरंच मला खूप असे टेन्शन येते, म्हणून तो जानकीला लगेच फोन लावतो आणि जानकीचा फोन सुद्धा लागत नाही, म्हणून ऋषिकेशला टेन्शन येते नक्की या वेळेस ती कुठे गेली असेल। त्यानंतर आता इकडे अवंतिका रागाने ऐश्वर्याला विचारते की तू येथे काय करतेस? तेव्हा आता सौमित्र लगेच नानांजवळ जातो आणि नाना उठा हे, तर लगेच नाना हे ऐश्वर्याकडे बोट दाखवत असतात की ही ती। तेव्हा सावकाशपणे सौमित्र त्यांना उठून बसवतो। ऐश्वर्या पूर्णपणे आता घाबरलेली असते। तेव्हा सुमित्रा विचारते की ही काच कशी फुटली? तर जानकी म्हणते की हो ना आई, ते ऐश्वर्यालाच विचारा, तिला माहितीच असेल की काच कशी फुटली म्हणून, आणि मुळात म्हणजे ती आता नानांच्या खोलीमध्ये काय करते। आणि लगेच जानकी आता ऐश्वर्याला विचारते की काय ग ऐश्वर्या, तू आता इथे काय करते? तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की काय ग, तू हे विचारणारी कोण आहेस? अगोदर तू मला सांग की तू आमच्या घरामध्ये काय करतेस? तर त्यावर आता जानकी म्हणते की हे बघ ऐश्वर्या,
ऐश्वर्या, हे माझं सुद्धा घर आहे आणि माझ्या आईंनी मला हक्काने आज या घरामध्ये बोलावलं हे लक्षात घे. तेव्हा ऐश्वर्या रागाने म्हणते की का तुम्ही या बाईला परत परत आपल्या घरामध्ये बोलावता. हिच्या नवऱ्याला हिच्या म्हणजे पायासमोर डोकं आपटण्याची सुद्धा वेळ आली तरी सुद्धा ही बाई काही सुधरत नाही. तेव्हा आता सुमित्रा रागाने म्हणते की अगं तू आणि सारंगने जे काही मिळून उद्योग केले ना ते निसरण्यासाठी मी आता जानकीला इथे बोलावलं आणि माझा जानकीवर पूर्ण विश्वास आहे की या संकटातून फक्त जानकीच आम्हाला वाचू शकते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की ही बोलबच्चन आपल्याला वाचवणार, ही काय वाचवणार. एक स्पर्धा जिंकली म्हणून स्वतःला काय महान समजते. हिला जर खरंच आपली मदत करायची असते तर हिने स्वतःला इतकं पुढे जाऊन दिलं नसतं आणि स्पर्धा त्यासाठी ती हारली सुद्धा असते. त्यावर आता जानकी म्हणते की हो, जर मला माहिती असतं की माझं घर या संकटात सापडले म्हणून मी स्पर्धा सुद्धा हारले असते आणि दुर्दैवाने मात्र ते मला आत्ता कळतं. आणि काय ग, हे जे काही केलं तर ते तुम्ही स्वतःच्या मनानेच ठरवलं का? नानांना आईंना कुणालाच तुम्हाला सांगावंसं वाटलं नाही का? त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की हो, कशाला सांगायचं होतं. या घराचे मालक आम्ही आहोत, सारंग आणि मी, आणि मुळातच तू या घरची नाही, मग कशाला आमच्या या गोष्टीमध्ये नाक खुपसते. त्यावर आता जानकी रागाने म्हणते की अगं हे घर सुद्धा आमचं आहे. ऐश्वर्या आत्ता तरी सुधार, अहंकारापुढे सर्व काही गमावून बसलीस तरी सुद्धा अजूनपर्यंत तुला अक्कल नाही. आणि मुळात मला एक गोष्ट सांग ऐश्वर्या, अगं आत्ता नानांच्या रूम मध्ये तू काय करतेस? त्यांना नक्की त्रास देण्यासाठी तू आली होती ना? किंवा नाना सुद्धा आता ऐश्वर्याकडे बोट दाखवत असतात. तर ऐश्वर्या आता घाबरते. जानकी म्हणते की बघ ना, अगं नाना अजूनपर्यंत तुझ्याकडेच बोट दाखवतात. तेव्हा अवंतिका म्हणते की हो बोल ना, अगं आत्ता का गप्प बसलीस? तर आता ऐश्वर्या रागाने म्हणते की LLB तुझं हे थोबाड बंद कर. एक ही CID जानकी आणि दुसरी म्हणते बिनपगारी ही जासूस आणि मुद्दाम खोटं बोलते आणि म्हणते की मी नानांच्या या रूम मध्ये ही काचेची बाटली फुटली त्या आवाजाने येथे आले, नानांना काही झाली तर नाही ना हे पाहण्यासाठी. तर सौमित्र म्हणतो की अच्छा, म्हणजे नानांची तुला इतकी काळजी आहे तर, आणि तुला नानांची इतकी काळजी आहे तर नाना हे तुझ्याकडे बोट का दाखवतात बरं? अगं जे काही तुझ्या तोंडावरून आहे तेच दिसते, नक्की काहीतरी गडबड करण्यासाठी तू इथे आली होती. तेव्हा आता सौमित्र उठतो आणि धमकावून म्हणतो की बऱ्या बोलीने सांगतेस की नाही का नानांना एक एक शब्द विचारू? तेव्हा ऐश्वर्या घाबरते आणि बास करा, असे आरोप माझ्यावर करू नका. आणि आई बघितलंस ना, ही बाई आपल्या घरात आल्यापासून तीच भांडणं लावते. आणि जानकीला विचारते की काय ग, का आलीस तू आमच्या घरामध्ये आग लावण्यासाठी? त्यावर आता जानकी म्हणते की अगं आग लावण्याचं काम तर हे तुझं आहे ऐश्वर्या, माझं नाही. तेव्हा ऐश्वर्या आता जानकीवरच आरोप करायला लागते आणि ही जी काही शेतकरी हितकरी आहे ना, ही सर्व नाटकं आहेत. आमचं घर विकलं जावं म्हणून तुम्ही हे सर्व नाटक करता. तुला घराबाहेर काढले त्याचा राग ठेवून आता आम्हाला घराबाहेर काढायला निघालीस, म्हणूनच तू मुद्दाम आम्हाला हरवलं. तेव्हा सुमित्राला राग येतो. सुमित्रा म्हणते की हे बघ, तू जानकीवर असे काही वाटेल तसे आरोप करू नको. जानकीला याबद्दल काहीच माहिती नव्हतं. त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की तुम्ही नक्की ओवीला याबद्दल म्हटलं असाल आणि ओवीनेच हिला जाऊन सांगितले असेल. तर जानकी म्हणते की हे बघ, माझ्या ओवीचं नाव सुद्धा तू काढू नकोस. तर ऐश्वर्या म्हणते की मग काय करणार आहेस तू, आणि मुळातच तू इकडे का आलीस? तर सुमित्रा म्हणते की मी बोलावलं म्हणून आले आणि हे भांडण तू उकरून काढू नकोस. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की ही येथे आल्यामुळे हे भांडण सुरू झालं आणि काय तर म्हणे ही आपलं घर वाचवणार. आणि जानकीला म्हणते की काय ग, खरंच तू घर वाचवणार का? मग एक काम कर, आणि जे काही स्पर्धा जिंकून तुला 25 लाख रुपये मिळालेले आहे ना, ते घेऊन ये आणि ते पैसे आम्हाला दे हे घर वाचवण्यासाठी. कारण आमच्या ह्या कर्जाची रक्कम 5 करोड रुपये आहे आणि तुझ्या त्या बक्षिसाच्या पैशाने काही ही रक्कम पूर्ण होणार नाही. मग आणशील का ते 25 लाख? तर जानकी म्हणते की हो आणेल, माझ्या घरासाठी मी स्वतःला पणाला लावायला तयार आहे, आणेल मी 25 लाख रुपये. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हो, दिलेला शब्द पाळ आणि मग नंतर बोलू. तेव्हा जानकी आईंना म्हणते की आई काही काळजी करू नका. परंतु सुमित्रा म्हणते की नाही, ते बक्षीस तुम्ही जिंकलेलं आहे ते प्लीज आपल्या ह्या घरासाठी वापरू नको, ते तुमच्यावर तुमचा हक्क आहे त्यावर. नाना सुद्धा आता जानकीला हे 25 लाख द्यायला नाही म्हणत असतात आणि ते जानकीला आपल्या जवळ बोलावतात. जानकी धावतच नानांजवळ जात. जानकी ही नानांना म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका, मी आपल्या घरावर आलेले ह्या संकटासमोर अगदी ढाल बनून उभी राही. हा मात्र रणदिव्यांच्या थोरल्या सुनेचा शब्द आहे. तेव्हा आता नाना आपल्या जानकी जवळ खूप असे रडतात. नाना जानकीचा हात आपल्या हातामध्ये घेतात आणि सर्वजण अगदी मायेने पाहत असतात. तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये जानकी घरी येते आणि ऋषिकेशला त्या कर्जाबद्दल सांगते आणि
25 लाख रुपये आहे ना ते पैसे, तर ऋषिकेशला मागत असते. तर ऋषिकेश म्हणतो की नाही, ते पैसे माझ्याकडे नाही. तेव्हा मात्र आता जानकी जे पैसे मागते तर ऋषिकेश द्यायला तयार नसतो आणि ऋषिकेश लगेच संपत काका आहे त्यांना फोन करतो. तो चेक बँकेमध्ये जमा करायला सांगतो. परंतु जानकी आता ऋषिकेशच्या हातातून मोबाईल हिसकावून घेते आणि ऋषिकेश जानकीला म्हणतो की ते पैसे शेतकऱ्यांचे आहे, ते पैसे मी आपल्या घराला नाही देणार. जानकी धावतच निघलेली असते आणि ऋषिकेश तिच्या मागे धावत असतो. तेव्हा जानकी धावतच येत असते आणि आता धावत येत असताना मात्र एक गाडी जानकीला अगदी मध्येच येते आणि जानकीला उडून देते. जानकी आता त्या गाडीसमोर येऊन पडते. तर इकडे सुमित्राला लगेच एक संकेत होतो, म्हणजे तिच्या हातातील जो काही हा दुधाचा भरलेला ग्लास आहे तर तो खाली पडतो आणि फुटतो. तर ऋषिकेश जानकीला पाहतो आणि जानकी असे जोरात ओरडतो. तेव्हा आता इकडे सुमित्रा म्हणते की जानकी तर ठीक असेल ना, जानकीला काही झाले तर नसेल ना. तेव्हा आता जानकी ही अगदी बेशुद्ध होऊन त्या गाडीसमोर पडलेली असते. तेव्हा मित्रांनो पुढे काय होतं